डॉक्टर साहेब यानं म्हटलं पाहणं माणसाले हे तर काहीच बोलता नाही आहे. बोला, काय झालं? तुम्ही ना रे परत परत बोलवताय मले. पाहणं माणसाले बापा हे तर सकाळचे काहीच बोलता नाही आहे. काय झालं तर शांताराम उठणं बोलणं माशी तर बोल. शांताराम तू चालला गेला बापा, आता बचत गटाचे पैसे कोण भरीन? शांताराम उठणं बापा, तू चालला गेला, बँकेचं कर्ज कोण भरीन? हरभऱ्याले पाणी कोण देईन? शांताराम उठणं, राती माये पाय कोण दाबीन? तू चालला गेला तर. ओ बहीण, मी काय म्हणतोय, शांताराम गेला नाही बारे. काय काय सांगताय? बरोबर सांगा बरं, मजाक नको करा. नाही ना, शांताराम भाऊ बेहोश आहे फक्त. तुम्हाला कोण सांगलं शांताराम भाऊ गेला? हा मग तुम्हीच तर बोलले आता. मी तसं नाही म्हणत होता, मी असं म्हणत होता बेहोश आहे बारे, होश आला नाही अजून. तुम्ही तर काहीच माहीत समजून गेलते बापा. थांबा तुम्ही 5-10 मिनिटं, बरोबर होश येऊन जाईन तर शांताराम भाऊले. बरं चालीन ना डॉक्टर साहेब. बेकार टाइम आहे बापा, बाई तर सोन्याहून पिवळं करत होती. पाहलं तुझ्या भाऊ आला का मला पाहायले? तुझे नातेवाईक लय बेकार आहे बापा. मी कसा का फासून गेला तुमच्या मध्ये सीधा माणूस. महाभाऊ येईन, तुमच्यामुळेच तर राग आलाय त्याले. महामुळे का राग आलाय त्याले? मी नका बाग काटलाय त्याचा हरामखोराचा. नाही व, तुम्ही ना मला शेतात हिस्सा मागायला लावला नाही का, म्हणून राग आलाय त्याले. त्यासाठी आला नाही तो. मग काय हिस्सा सोडून देती त्याले? रोलटाच वावर होतं ना बापा फुल पाण्याचं. नाही आला तर नाही आला, जाऊ दे. का त्याच्या पायानं चांगला होतोय मी? आत्या मामा इथं आहे का तुम्ही? मी केव्हाचा पाहतोय तुम्हाला. पाहिलं की हो, मा भाषा आला की नाही तुम्हाला पाहायले? मी तुम्हाला म्हणो कोणी ना कोणी येईन तुम्हाला पाहायले. काय मग आत्या, काय झालाय म्हटलं मामाले? कशी का तब्येत खराब झाली मामाची? काय नाही भो, शुगर झाली आहे त्याले. लय तब्येत खराब होऊन गेली आहे त्याची. सकाळपासून तर रातपर्यंत परत पेशाब येतोय त्याले. पुरा दिवस तर बाथरूम मध्ये राहताय ते. काय कर तू आता सांग, मला तर काही समजत नाही भो. करवा तर काय करवा? बरं मग एक काम कर ना त्या, बाथरूम मध्येच खाट टाकून देता येईल. परत बाथरूम मध्ये जायचं कामच नाही पडणार. का रे, काही पण बोलतोय का? बाथरूम मध्ये खाट टाकतोय का माही? तू आलाय का मला पाहायले? तुझ्या बाप कुठे गेला तो साला? तो आला नाही का मला पाहायले? बाबा म्हणत मी नाही जात, तू जाय. त्यानं जमिनीतून हिस्सा घेतला न मी का बा जाऊ त्याले पाहायले? जाय म्हणे तू, चक्कर मारू नये, मी नाही जात. जाय ना मग, तू पण जाय. तू का बा आलाय मला पाहायले? तुले कोण बोलवलं होतं मला पाहायले? नाही हो, मला सर्वांशी काम आहे, मला लग्न करणं आहे. मला तर येणंच पडीन ना तुम्हाला पाहायले. काय मग, काय सांगलं डॉक्टरनं? केव्हा सुट्टी होईन तुमची? डॉक्टर म्हणे 4-5 दिवस थांबणं पडीन तुम्हाला, मग सुट्टी होऊन जाईन तुमची. नाही हो आत्या, काही पण सांगतात ते डॉक्टर लोक. ते शुगर सुधरत थोडी. ज्या माणसाला शुगर झाली ना, तो माणूस 15 दिवसात तर चालता होतो. काय सांगतोय तू? पण तो डॉक्टर तर म्हणे तब्येत चांगली आता. नाही हो आत्या, ते डॉक्टर लोक पैशासाठी तसंच सांगता. शेजारी एक काका होते, त्याले पण शुगर झालती. डॉक्टर म्हणे तुम्ही चांगले झाले आता, जा घरी. पण कशाचं काही, रस्त्यानं जाता आता गेले वरे. अरे आरामखोरा, तू मला पाहायला आलाय की मला मारायला आलाय बापा? तू जाय ना, उठणं इथून. नाही पण भाऊ, तो डॉक्टर तर म्हणे खतऱ्याच्या बाहेर आता, तुम्ही काही घाबरायची गरज नाही. बरं असं म्हणे का? बिल दिलं की नाही तुम्ही ना त्याले? बिल तर द्याचं राहिलाय बरे भाऊ. बरोबर आहे ना मग, जडलोक बिल घेणार नाही, तडलोक चांगलं सांगतील ते तुम्हाला. सांगा त्याचा बाबा 15 दिवस पहिले मरेल होता, त्यानं पैसे कमवायसाठी त्याला 15 दिवस ICU मध्ये ठेवला. दुखदुखी चालू आहे म्हणे. पण कशाचं काही, त्याला दुसऱ्या दवाखान्यात नेला तर ते म्हणत हा तर 15 दिवस पहिलेच मेलाय. जाय ना रे तू, जाय ना तिकडे. तोंड काय करणं तू तर मला माऱ्यावर तुललाय ना, म्हण तुम्ही पाहायला आलाय तुम्हाला. नाही हो, नाही ना, मी तुम्हाला पाहायला आलाय ना. थांबा, मी नाही आणलाय तुमच्या करता. हे घ्या, मी चिकू आणत होता, पण चिकू महाग होते, मी न राहू दिले. मग मी ना अंगूर बघले, पण ते पण महाग होते, मग मी ते पण राहू दिले.
शेवटी मी हे आणले, हे सस्ते होते. अरे हो पिस्तुल्या, तुले काही लाज वाटते की नाही बापा? तू मला पाहायले वांगे घेऊन आलाय? जाय न रे तिकडे. तू हे तोंड काय करणं, जाय न फुकाय न तिकडे. का रे, तू तैले पाहिले का वांगे घेऊन आलाय का? कोणी वांगे आणते का खायले? हा मग काय झालं, वांगे खातानी का? थंडीचे चांगले राहता वांगे खाणे. मी तर सफरचंद आणत होता, पण सफरचंद महाग होते, मग मी काय करू? हा मग का वांगे आण तू आरामखोरा, जाय न फुकाय न तिकडे. 2 वांगे घेऊन आलाय तो मले पाहायले, कायकूच वांगे पण त्या कंपनी वायानं लंब्या वांग्याचं बीज काढलाय. आता गोल गोल वांगे का चावता येत यायले. गुलाबजामुन पण पहिले गोल गोल होते, त्यानं आता लंबे बनवणे चालू करून दिले. जसं आहे तसं राहू द्या ना बापा, कशाले काळ्या करताय? अरे समजत नाही का तुले? वांगे कोणी पाहायला आणते का? वांगे घेऊन आलाय तू तर. तू महा माणसाला पाहायला आलाय की मजा घ्यायला आलाय महा माणसाची? म्हणजे मी तुम्हाला पाहायला आलाय, वांगे घेऊन आलाय, तरी पण मला काही पण बोलताय का तुम्ही? समजायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही ना जमिनीतून हिस्सा घेतलाय, तरी पण पाहायला आलाय मी तुम्हाला. पाहायला आलाय तर आलाय, वरून बोलता पण आहे तुम्ही मला. माहित आहे ना मला, जेवढे पण नातेवाईक आहे ना, हे सर्व मन मारून लोकायले पाहायला जाता. आईच्या मनात तर अशी भावना राहते की हा कहा मरीन ना कहाणी. जाय पाहतू काय गुंजाय ते वांगे, निघ इथून. जाय रे, गुंजाय ते वांगे भरीत करायला लावजो तू या मायले. काय मग शांताराम भाऊ, कसं वाटतंय आता? माहित पडलं मले तर मी पाहायला आला तुले. घाई मध्ये मी चालला आला, उलट काही खायला बी आणलं नाही तुम्हाला. येणं फुकट्या, ये चहा पिऊन जाजो, कशाले आणतोय खायला मले. चांगलं वाटतंय ना भाऊ आता? डॉक्टर म्हणे शुगर वाढून गेलती, त्यामुळे झालतं असं. बापरे, म्हणजे शुगर आहे का तुम्हाला? ते तर लय बेकार बिमारी आहे हो. महा साळभाऊ होता, त्याले पण शुगरची बिमारी होती, पाय काटणे पडलते त्याचे. चाललं पण सगळे तेच म्हणताय, मग का तो डॉक्टर खोटा बोलतोय बापा? नाही भाऊ, तसं आता काही नाही आले. डॉक्टर तर म्हणे तब्येत चांगली आता आईची. हो ना, ते डॉक्टर लोक तेच सांगता. मा साळभाऊले बी तेच सांगलं होतं. पण कशाचं काही दुसऱ्या दवाखान्यात नेला तर तो म्हणे पाय काटणे पडतील. जाय न टकल्या अडून, जाय न फुकाय न तिकडे. जाय तिकडे. तोंड काय कर तुझं, का मारायला बसलाय मले? बरं भाऊ, मी का म्हणते तुम्हाला, 10-20 हजाराचं काम कर्जा आमचं. पैसे लागतात आम्हाला दवाखान्यात. नाही ना, पैसे नाही तर मी देता तुम्हाला. पैसे होते माझ्याजवळ, पण तो प्लॉट घेतला मी ना, तर सर्व पैसे चालले गेले. ऐताय ना मले, माणसावर जहा बितते ना तर कोणीच नातेवाईक साथ देत नाही म्हटलं. सर्व नातेवाईक फक्त तोंडावर चांगले बोलता. तू आता दवाखान्याच्या बाहेर निघशील ना तर म्हणशील जैसी करणी वैसी भरणी.